जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गास चैतन्य आत्मन ह्या चॅनलचा नमस्कार। आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 103, 13 एप्रिल 2026 सोमवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे। तेव्हा आता आपण या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सुचवित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजेच त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तात्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ।
आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील समास 10वा, ज्याचे नाव आहे वैराग्य निरूपण, या समासाचे आजपासून आपण वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील पहिलीच ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते. तेथूनच या समासास सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. श्रीराम. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंकू धावती विखार, काळ सर्प, आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तडा तोडी, नेऊन दुःखाचे सांकडी माझी घालिती, अहंकार नरके उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले नवचे प्राणी, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मदमत्सर ओहटेना, भुली पडिली, वासना धामीन पडिली गळा, घालून वेटाळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक, माथा प्रपंचाचे ओझे, घेऊन मने माझे माझे, बुडताही न सोडी पुंजे कुळाभिमानी, पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविरे, भूत बाधा, बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी भोबाइले, भावार्थ बळे, देव आपण घालुनी उडी, तयांसी नेले पैलथडी, हेरते अभाविके बापुडी, वाहातची गेली, भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून भूलला, संकटी पावे भाविकाला, रक्षी तसे. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण 10व्या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे वाचन करीत आहोत. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील अगदी पहिलीच ओळ संसार म्हणजे महापूर या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. संसार म्हणजे महापूर, महासागर असून त्यात विकारांची असंख्य जलचरे आहेत. काळरूप विषारी सर्प चावण्याकरिता धावत आहेत. विषारी काळ सर्प जागोजाग दंश करायला टपले आहेत. आशा मम क्षमा असावी, आशा ममता या देहबुद्धीमध्ये घालणाऱ्या बेड्या आहेत. देहाच्या कोड्यात अडकविणाऱ्या सुसरी असून पदार्थांशी किंवा ईश्वराशी वियोग सोसायला लावतात व दुःखाच्या खबरडीत संकटात नेऊन टाकतात. अहंकार रूपी नरकाने या जीवाला वर उंच उडवून लगेच पाताळात अधोगतीत बुडवून ठेविले आहे. तेथून प्राण्याची सुटका होत नाही. कामरूप मगराची बळकट मिठी सुटत नाही. तिरस्कार द्वेषभाव लागलेला सुटत नाही, हटत नाही. मदमत्सरांना ओहोटी लागत नाही, ओसरत नाही, भूल पडते. वासनारूपी धामीन गळ्यात वेठा घालून पडली असून तिच्या पकडीत हात सापडला आहे व ती विष ओतते आहे आणि वारंवार जीभ लळलळा बाहेर काढून जिभल्या टाकीत आहे. ती भयंकर जीभ आत बाहेर काढून विष ओकीत आहे. अशाही स्थितीत कैचित असता मनुष्य डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन ते माझे माझे म्हणत असतो. बुडू लागला तरी तो भार सोडित नाही व कुळाच्या अभिमानाने फुगतच राहतो. भ्रांतीचा भ्रमाचा गडद अंधकार पडून त्यात अभिमान रूप चोर नागवीत आहे आणि मी पण रूप भूतबाधेचा चळ भ्रम भरतो. अहंकार चोराने याला नागविले आहे. मी पण रूप भूताची बाधा झाल्यामुळे त्याच भ्रमात हा बुडाला आहे. असे बहुतेक प्राणी या भोवऱ्यात
सापडून वाहत गेले. पण ज्यांनी भावभक्तीने भगवंताचा धावा केला त्यांना भक्तवत्सल देवाने स्वतः उडी टाकून संसार समुद्राच्या पैल तीराला नेले. बाकीचे अभाविक अभक्त प्राणी असतात ते बापडे वाहतच गेले आहेत. भगवान भावभक्तीचा भुकेला आहे. भावार्थ पाहिला की तो भुलतो. भक्तांना संकटात पाहून त्यांचे रक्षण करतो. देव भावाचा भुकेला आहे. तो भावाला भुलतो. जडभारी पडताच भाविकांना संकटात पावतो. जय जय रघुवीर समर्थ. असा होता ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 10 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला त्यांनी ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांना खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.